शिवश्रावणी पुढील भागामध्ये मोक्षाला जो मुलगा त्रास देत असतो त्याच्यासमोर श्रावणी शिवबद्दल बरंच काही सांगते आणि तो तुमची हालत कशी वाईट करेल ही पण धमकी देते. पण नेमकी होतं उलटं. शिबू येतो आणि हात जोडतो. आता त्याच्या वागण्यामुळे सगळेच हसायला लागतात. श्रावणी मनात म्हणते, मला वाटलं होतं हा शिबू काहीतरी करेल, पण आता वाटतं हा काहीच नाही करणार, मलाच करावं लागणार. ते आता पुढे जाऊन त्या मुलाला मारायला लागते, पण तो श्रावणीला पकडतो आणि म्हणतो, ए तुझी हिंमत कशी झाली? सगळ्यांना म्हणतो, अरे हिच्या बहिणीपेक्षा हीच भारी आहे, आपल्याला काय, ती नाही तर ही. श्रावणी म्हणते, सोड मला, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? शुभ म्हणतो, मॅडम, आणि त्या मुलाच्या पोटातच लाथ घालतो आणि म्हणतो, तू मॅडमला हात लावलास, तू मॅडमला हात लावलास. आता सगळे गुंड शुभवर तुटून पडतात, पण तो काय ऐकत नाही आणि एकेकाला खाली लोळवत असतो. हे बघून तर श्रावणी चांगली शॉक होते आणि म्हणते, अरे मला तर वाटत होतं हा काहीच नाही करणार, हा तर डॅसिंग आणि हिरोच निघाला. आता ती मोठ्याने ओरडते, मार शुभू मार. तो मुलगा ओरडतो, ए पकडा त्याला. आता सगळेच पकडतात, पण काही केल्या शुभू काय ऐकत नाही. तो मुलगा काठी घेतो आणि शुभूला मारायला लागतो. इकडे नंदाका शुभूच्या घरच्यांना म्हणते, खरं खरं सांगा शुभू कुठे? शुभूची आई म्हणते, खरंच नाही माहिती आम्हाला. मदन म्हणतो, मग तो श्रावणीला घेऊन गायब कसा झाला? शुभूची आई म्हणते, माझ्या पोरावर भलता सलता आरोप करू नका. मदन म्हणतो, ए तुझी वकिली बंद करा. शुभूचे वडील मध्ये येतात आणि बोट करत म्हणतात, ए नीट बोल, माझी बायको आहे ती. मदन त्याच्या कानाखाली देत म्हणतो, मला हात लावला. त्याच्या मारणाने शुभूचे वडील पडायला लागतात आणि त्याची आई सावरते. मदन म्हणतो, हिंमत कशी झाली? नंदाका म्हणते, तुमची लायकी का माझ्या पोराला हात लावायची? हे विसरू नका, तुमचा मुलगा आमच्या घरात नौकर आहे, नौकर. सिक्युरिटी ह्यांना बाहेर काढा. तेवढ्यात विशंभर म्हणतो, थांबा. इकडे आता सगळे मिळून शुभूला बांधतात आणि जायला लागतात. तेवढे शुभू दोर तोडतो आणि मोठ्याने ओरडतो, ए. आता सगळे परत येतात, पण शुभू मात्र त्यांना मारमार मारतो. त्या मुलाचा गळा दाबत मागे मागे घेऊन जातो आणि म्हणतो, प्रेम म्हणजे आदर, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे काळजी, आणि प्रेमाच्या नावाखाली तू एका मुलीला बदनाम करायला निघालास. शुभू प्रेमाबद्दल एवढं काय बोलत असतो की श्रावणी त्याच्याकडं चकित होऊन बघत असते. आता शुभू त्या मुलाला मारतो आणि धमकी देतो, जर पुन्हा मोक्षाताईला त्रास दिला, तिच्या वाटेत अडवाला, तर तुला तिथंच संपवेल. तो आता श्रावणीचा हात पकडतो आणि घेऊन जायला लागतो. पण त्याच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे आता श्रावणीच त्याच्या प्रेमात पडते आणि शुभूकडे एकटक बघत असते. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या सगळ्यामध्ये विशंभरचं काही चुकतं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.